नाही बघू की आम्हाला मान सन्मान दिला तर मी पार्टीमध्ये राहतो, नाहीतर मी पार्टी सोडायला तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण मधील पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. बैठकीत सुरुवातीलाच महिलांनी आपल्याला सन्मान मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी हर्षवर्धन पाटील, आमदार शशिकांत शिंदे, नारायण पाटील, उत्तम जानकर, अभिजित पाटील, माजी आमदार लक्ष्मण ढोबळे आदी उपस्थित होते. बैठकीत पक्षाचे कार्याध्यक्ष तौफिक शेख आक्रमक झाले. त्यांनी आपल्याला मानसन्मान दिला जात नसल्याचं सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच आता पुरे झालं, पुढेही अशीच वागणूक राहिली तर मी राजीनामा देईन असं म्हणत तौफिक शेख भर बैठकीतून उठून गेले. यामुळे पक्षांतर्गत असंतोष चव्हाट्यावर आला आहे. बघा काय म्हणाले तौफिक शेख. या प्रत्येक शहर मध्यचे अध्यक्ष, दक्षिणचे अध्यक्ष, उत्तरचे अध्यक्ष यांना मान सन्मान दिला पाहिजे. तसं काय होत नाही. सोलापूर शहरामध्ये नियोजन बिलकुल नाही, म्हणून तर सोलापूर शहरामध्ये हे पार्टी आपली माग आहे. या पदाधिकाऱ्यामध्ये एकमत नाहीये. जे सिनियर जे पदाधिकारी आहे ते पार्टी मीटिंग मध्ये येत नाही. मग इकडे जे नियोजन आहे ते एकदम शून्य आहे. तर असला जे लोकांमध्ये एकी नाही, एकता नाही, म्हणून सोलापूर शहरामध्ये पवार साहेबांची पार्टी मागे पडलेली आहे असं माझं मत आहे. नाही बघू की आम्हाला मान सन्मान दिला तर मी पार्टीमध्ये राहतो, नाहीतर मी पार्टी सोडायला तयार आहे. का म्हणजे ज्या पार्टीमध्ये आम्हाला मान सन्मान नाही तर या पार्टीमध्ये कशाला राहावं. आम्ही पवार साहेबाच्या तोंड बघून या पार्टीमध्ये आलेलो आहे.